या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. मी शेतकऱ्याच्या औलाद नाही. आज फक्त शेतकरी आत्महत्या करत नाहीयेत, शेतकऱ्याची पोरं मरतायत, शेतकऱ्याच्या पोरी मरतायत. साधं सोपी गोष्ट नाहीये. आमच्या आईच्या कुंकवाचा बदला घ्यायचा असेल तर गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या पोरांना भगतसिंगाचा अवतार घेऊन रस्त्यावर या सरकारच्या उरावर स्वातंत्र्याची लढाई आपल्याला उभी करावी लागेल. विशेषतः मूर्तिजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुमच्या घरातलं एक एक शेतकऱ्याचं पोरगा आमच्या झोळीत टाका, क्रांतिकारक म्हणून टाका. तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय रविकांत उत्तर स्वस्त बसणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. आतून पेटलो पण हळुवार बोलतो मी, आतून पेटलो पण हळुवार बोलतो मी. काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी. बेमान चाहलेला एक एक राग ठेचू येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. दिल में है हजारों मौजे तूफान उठा कर लाएंगे, मंजिल की धुन में आए हैं मंजिल को पाकर मानेंगे. ऐसे तो नहीं टलने वाले, ऐसे तो नहीं टलने वाले. हम आगे बढ़ते जाएंगे, हम आगे बढ़ते जाएंगे. रवी भाऊ तुपकर साहेबांचा, रवी भाऊ तुपकर साहेबांचा. आज दिनांक 5/10/2025 रोजी ग्राम गाजीपूर या नगरीमध्ये आयोजित शेतकरी शेतमजूर जागर सभेला प्रमुख उपस्थिती, प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले शेतकरी संघर्ष योद्धा, शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी गेल्या 22 वर्षापासून अहोरात्र झटणारे, शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढत असताना आज रोजी 100च्या वर पोलीस केसेस असणारे आजच्या शेतकरी पुत्राचे प्रेरणास्थान, आजच्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक, क्रांतिकारी शेतकरी संघटना संस्थापक तथा अध्यक्ष सन्माननीय रविभाऊ तुपकर दादांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांनी जोरदार अशा टाळ्यांनी दादांचं स्वागत करायचं आहे. माझी बायको 5 वर्षापासून माझ्या मागे लागेले. तू अंगणवाडीच्या बायकाची संघटना काढ पण याच्या नांदी लागू नको. पण मला काही तुमच्याशिवाय करमत नाही. मा जीव तुमच्यात आणि तुमचा जीव हरीश पिंपळे. वाह रे वाह, क्या बात आहे. या आजच्या शेतकरी शेतमजूर जागर सभेला विचार मंचावर उपस्थित असलेल्या गावचा सरपंच सचिन देवनाले, विचार मंचावर उपस्थित असलेले अजाबराव पाटील वहिले, संघर्षनिधी प्रतिष्ठानच्या संस्थापक आमच्या अनुराधाताई ठाकरे, दुर्गाताई अवचार, अनिताताई तवण, जयश्रीताई तायडे, अस्मिताताई चव्हाण, गोवर्धनजी चव्हाण, ज्यांनी अतिशय मार्मिक असं मार्गदर्शन तुमच्या समोर केलं, असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते माननीय जागर मंचाचे प्रमुख मनोज भाऊ तायडे, रामदासजी भगत, फयाज खान, विजूभाऊ मोरे, जकाउल्ला खान आणि या मंचावर उपस्थित असलेले किंवा या कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे सन्माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे चंद्रशेखरजी गवळी, आमचे जीवलक सहकारी राहुलजी वानखेडे, सय्यद रियाजजी, या कार्यक्रमामध्ये महत्वाची भूमिका घेऊन पण आपल्याला खाली बसायचं आहे मंचाच्या, असे आमचे मित्र प्रवीणजी खोत, शहाबुद्दीन भाई, सोपानजी तराळ, छोटू पाटील खोत, विलासजी आटोळे, चेतनजी ठाकरे, योगेशजी ठाकरे, शिशिर गंजाळे, सुफियान खान, जुनेद खान, दानिश अली, ओम पाटील इंगोले, संतोषजी रुद्रकार जे केव्हापासून फोटो काढतायत, सचिनजी सरदार, सूरजजी ठोकळ, मंगेशजी गावंडे, माझे 10-15 वर्षापासूनचे सहकारी चांदणीचे मान्य संजूभाऊ सोनोने, पवनजी निवाले, रमेशजी चिंचे, ज्याने अतिशय सुंदर भाषण या ठिकाणी केलं, असे शुभम जवंजा,
माझे सहकारी अतुलजी खिरोडकर, कुणालजी राठोड, सुभाषजी आगळे, केशवजी लढे, संजयजी गालट, भूषणजी तायडे आणि या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि विचार मंचाच्या खाली सुद्धा उपस्थित असलेली सगळी तोला मोलाची मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळे शेतकरी, शेतमजूर, तरुण बांधव आणि आजच्या कार्यक्रमात काही गडबड होते का किंवा हे पुढचं काय करतायत याच्यासाठी आलेले सगळे आमचे पोलीस आणि माझ्या भाषणाचं शूटिंग घेणारे पोलीस दादा मागे नका पाहून तुम्ही येतच असतात. ते काही मोठी गोष्ट नाही. ते आता उद्या मुख्यमंत्र्याला पाठवतो मी काय काय बोललो ते, कारण मी दौच्या डोळीत काम करतो ना म्हणून. मला सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन करायचंय की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे एकत्रित आलात. मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या नजरेत पाहून मला आज पहिल्यांदा असं वाटलं की आमचा गावगाड्यातला शेतकरी आता लढायला तयार होतो आहे. शेतकऱ्याचा तरुण पोरगा आता लढायला नव्यानं उभं राहतो आहे पुन्हा एकदा. हे तुमच्या डोळ्यात मला दिसत आहे. तुमच्या डोळ्यात लढण्याची आग आहे. आज तुम्ही आमचं स्वागत केलं, प्रचंड उत्साहामध्ये आम्हाला या ठिकाणी आणलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. अनेक वक्त्यांनी आपली भाषणं या ठिकाणी केली, अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. हे कागद घ्या पण खाली काढून संचलन करणार घ्या तुमचे कागद. भावांनो, ही सभा काही मतदान मागायची सभा नाही आणि आम्ही मतदान मागायला आल्यावर तुम्ही देत बी नाही का? देता? आमच्या सारखा माणूस जर निवडणुकीत उभा राहिला इकडं किंवा आमचा एखादा सहकारी राहिला तर तुम्ही म्हणता माणूस एक नंबर दिला रवी भाऊ. तुम्ही माणूस एक नंबर आहे, त्याचे विचार बी एक नंबर आहे, पण त्याची हवा नाही. पंपान भरा आमची हवा. हवा नाही म्हणजे दारू नाही, हवा नाही म्हणजे मटण नाही, हवा नाही म्हणजे चप्पी नाही, म्हणून आमची हवा नाही. तुम्ही आता सोयाबीनला भाव नाही म्हणून एका ठिकाणी आले, निवडणुकीत कुठं सापडता तुम्ही? आम्हाला सापडता का? एक गोष्ट भावानं लक्षात ठेवा. आज देशाचे गृहमंत्री शिर्डीला आले होते. त्यांनी भाषणात सांगितलं की राज्य सरकारने प्रस्ताव पाठवा, आम्ही मदत देतो. अरे ढगफुटी होऊन 15 दिवस उलटून गेले, अजून तुम्ही प्रस्ताव पाठवला नाही. मेल्यावर तुम्ही आम्हाला मदत करणार आहे का? ही तुमची आमच्यावर परिस्थिती का आली भावांनो? आज सोयाबीन काय भावानं विकलं जात आहे? मला मनोज भाऊ, आम्ही आता मगा मूर्तिजापूरला बसलो होतो, मनोज भाऊ मला सांगत होते 3200 ते किती मनोज भाऊ सोयाबीन काय भाव आहे सध्या? 3800 रुपये. 3200 ते 3800 रुपये, बरोबर. आता मला सांगा, सगळं सोयाबीन मार्केटमध्ये आल्यावर का मग काय 2800 रुपयावर रेट येतो? आता ते सोंगणं सुरू झालं. तुमचं काय परिस्थिती आहे? सोंगायचं काम नाही, पण ज्याचं सोंगायचं आहे थोडंफार त्याला काय रेट आहे सोंगायचं? तुमच्याकडे कमी आहे, आमच्याकडे 5000 5500 आणि गुडघे इतके पाय जाते वावरात खाली. इतकं पाणी आहे काही भागामध्ये. 5 आणि 5.5 आणि 3.5 रुपये जर एका एकराचा सोंगायचा रेट आहे तर कसं आम्ही जगणार आहे? कसं आम्ही पुढे जाणार आहे? भावांनो, 1 क्विंटल सोयाबीनचा खर्च या वर्षीचा 8000च्या पुढे आहे. मी जबाबदारीनं बोलतोय. 8000च्या पुढे एका क्विंटलचा. 4चं 5चं ऍव्हरेज धरलं तर 5चं ऍव्हरेज येणार का तुम्हाला या वर्षी? नाही येणार. पण आपण धरा 8000 रुपये जर एका क्विंटलचा खर्च कमीत कमी येतो तर कमीत कमी आमच्या सोयाबीनला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव पाहिजे होता. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर का चूक? पण 8000 क्विंटलला लावायचे आणि मार्केटमधून 3500 रुपये घरी घेऊन यायचे, अशी अवस्था आज आमच्यावर आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? याच्यासाठी लढाई उभी करावं लागेल.
आंदोलन उभं करावं लागेल. लेकरू रडल्याशिवाय जशी त्याची माय त्याला दूध पाजत नाही, तसं आपण बोंबलल्याशिवाय आपलं सरकार ऐकायला तयार नाही. लक्षात ठेवा, इंग्रजांच्या विरोधात लढणं सोपं होतं, कारण ती अवलाद गोरी होती, ओळखू येत होती. ही अवलाद आपल्यासारखीच दिसते. आपला साडभाऊ बसलाय तिथं, आपलाच भाडखाऊ, आपलाच कोणतरी बसलाय तिथं, ओळखू येत नाही. हे आपल्या जीवन बसले तरी समजत नाही हे आपला एका विरोधातला आहे. बरोबर का चूक आहे? म्हणून लढणं कठीण झालंय, पण हिंमत हारून चालणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्या घरात साप निघला तर रविकांत तुपकरला फोन केला आणि मी बुलढाण्याहून इथं येईपर्यंत गाजीपूरला तो साप किमान 10,000 डसेल ना. साप तुम्ही मारायचा, फेकायला रविकांत तुपकर बुलढाण्याहून येईल. तुमचं काय आहे, सगळं तुम्हीच करा. मी तर कधी कधी असा रागून म्हणतो, ग्रासून म्हणतो की तुमच्या सोयाबीनला 2,000 रुपये भाव भेटायला पाहिजे. तरी बी तुम्ही काय म्हणसाल, ठेविले अनंत पैसेची राहावे, कुणी बी यावे ठोकून जावे, आमचं काही म्हणणं नाही. दे हरी पलंगावर. तरी तुम्ही एक शब्द बोलणार नाही. लक्षात ठेवा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, अन्याय ज्याच्यावर होतो, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. मग आज हे सरकार जर आमच्यावर अन्याय करत असेल आणि आम्ही जर या सरकारला जाब विचारत नसू, तर आमच्यासारखे शंड जगाच्या पाठीवर कोणीच असू शकत नाही. लक्षात ठेवा, भांडावं लागेल, बोलावं लागेल, संघर्ष करावा लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, न्याय मागावा लागेल. पण तुमच्या डोक्यात काय फिट झालं माहित आहे का? अशी सभा घेऊन कुठं भाव भेटत असतो का? बरोबर आहे. असं मोर्चा काढून कुठं जमत असतं का? मग असं उपोषण करून कुठं जमत असतं का? मग गोधडी झोपून जमत असतं का? छोट्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य काय बाजारात विकत मिळत नाही, ते काय भीक मागून मिळत नाही. स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी रक्तपात करावा लागतो. क्रांती देवी, त्याला तर दुर्गा देवी झाली ना. आता तुमच्या गावात बसली होती का दुर्गा माता? क्रांती देविता नावाची पण एक देवी आहे. जसं एखाद्या देवीला प्रसन्न करायचं असलं तर पुरणपोळीचा नैवेद्य लागतो, एखाद्या देवीला बोकडाचा नैवेद्य लागतो. पण क्रांती देवतेला प्रसन्न करायचं असलं तर त्याला रक्ताचा नैवेद्य द्यावा लागतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. स्वातंत्र्य बाजारात विकत मिळत नाही, ते भीक मागून मिळत नाही, ते फुकट मिळत नाही. त्याच्यासाठी बलिदान द्यावं लागतं. या सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला सांगितलं, काय सांगितलं? तुम्ही आम्हाला निवडून द्या, तुमचा सातबारा कोरा कोरा कोरा. इथल्या सभेत सांगितलं का? हरीश पिंपळ्यांच्या मुख्यमंत्री त्यावेळेस आले होते ना, तुम्ही होते टाळ्या वाजवायला? तुम्हाला तर वाटतं का आल्या आल्याच कोरा होतो का आता? मग आता हरीश पिंपळे साहेब जर गावात आले तर विचारता का तुम्ही त्याला कोरा कोराचं काय झालं? मायच्या एकात हिंमत नाही विचारायची. तुम्ही ते वाजवत आणता गावात? आणता की नाही? या आमदार साहेब आमच्या गावात, आमच्या बापाची तुम्ही जिरवली, आमची बी तुम्ही धाना, चला आमच्या गावात वाजवत. लक्षात घ्या, गावागाड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी जर या लोकप्रतिनिधींना, नेत्यांना गावबंदी केली तर तुम्हाला सांगतो हे कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. रविकांत तुपकर काय साऊथचा हिरो आहे का? एक फाइट में 10 लोगों को गिरा दिया. मी साऊथचा हिरो नाही, मी काही चमत्कारिक माणूस नाही, माझ्याकडे काही जादूची कांडी नाही. पण तुम्ही सगळ्या लोकांनी जर का साथ दिली महाराष्ट्रातल्या, या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. मी शेतकऱ्याच्या औलाद नाही, पण तुमची साथ पाहिजे. आंदोलनाची जेव्हा आम्ही हाक दिलो तेव्हा तुम्ही सगळे घराच्या बाहेर पडले पाहिजे. अरे जातीसाठी जसे तुम्ही मातीसाठी सुद्धा एकत्र येऊन बघा, तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय नाही. जात म्हटले की घरचं पेट्रोल टाकून जातो आणि सोयाबीनला भाव म्हटलं की घरी गोधुरी झोपून राहतो. बरोबर आहे का? जमतेच ना म्हणते तरी मोर्चा काढणच.
कोणीतरी उपोषण करणारच, मग आपलं जमीनच. असं होत नसतं भावानं, लक्षात ठेवा. या देशाला स्वातंत्र्य असं मिळालं नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींपासून, क्रांतीसिंह नाना पाटलांपासून, शहीद भगतसिंग, सुखदेव राजगुरूंपासून, सुभाषबाबूंपासून अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं. समजा वावरात सापडते ते. मी इतका फाटक्या घरातला माणूस. माझे वडील गाडीची किक मारताना 4 किका मारल्याशिवाय गाडी चालू होत नाही त्याची. इतका सामान्य घरातला मी माणूस आहे. म्हणून सगळ्या तरुण पोरांना विनंती करतो की आपल्याला या महिन्याभरामध्ये एक मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभं करायचं आहे. तुमची सगळ्यांची साथ त्याला लागणार आहे. तुम्ही देणार का साथ? कस भाषण ऐकून टाळ्या वाजून घरी जाणार? तुमची साथ लागणार, तुमचे सगळ्यांचं सहकार्य लागणार, तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी लागणार आहे. लोकशाहीमध्ये मुंडक्यात काय याला महत्व नाही, मुंडके किती आहेत याला महत्व आहे. आता हा सगळा रिपोर्ट हे ठाणेदार वर पाठवतात ना मुख्यमंत्र्याला, की रविकांत तुपकरच्या सभेला इतके लोक होते. या अर्धे सांगतात मला वर. मग मुख्यमंत्र्याला रोज सकाळी पाऊण तास ब्रीफिंग होते महाराष्ट्रात कुठं काय सुरू आहे. आता माझा फोन टेप होतोय, कारण मी अकोल्याला त्या दिवशी राकेश टिकेत आले होते. प्रकाश भवन कार्यक्रम ठेवला होता. प्रकाश पोरे साहेबांना आम्हाला बोलवलं होतं सगळ्यांना. मी म्हणलं नेपाळ सारखं तुडू तुडू हानतील लोक यायला, तेवढ्या मुद्द्यावरून माझा फोन टेपिंग सुरू आहे. तेवढ्याच मुद्द्यावरून मी कोणाशी बोलतो, काय बोलतो, सगळं टेपिंग सुरू आहे. मला काय गोंधळा फरक पडतो त्याचा? मला काय फरक पडतो? मला काही फरक पडत नाही, कारण माझ्या काही भानगडी नाही. त्यामुळं तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आणि तरुण पोरांना विनंती आहे की भावांनो, एक संघ व्हा, एकत्र व्हा आणि आंदोलनाची हाक दिल्यावर मात्र घराच्या बाहेर पडा. पश्चिम महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी संख्येनं किती आहेत माहिती आहे का तुम्हाला? 9%. किती? आणि आपण सोयाबीन कापूसवाले 70%. किती? 70%. 9% वाले दरवर्षी आंदोलन करून ऊसाला भाव घेते आणि 70% वाले बोंबलत फिरते. हरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, तुम तुम्हारा जमाओ, हम इंडो सल्फान पीते हैं. तुमचं जमवा भाऊ, कारण तुमच्या 2-4 पुरीचे लग्न बाकी आहेत. तुमच्यावर लय गरिबीची परिस्थिती आहे. आमचं कसंही होईल, पण तुमचं जमलं पाहिजे हो भाऊ. वा रे वा भाऊ. ते जिंदाबाद मुर्दाबाद करणारे जे आहेत या नेत्याच्या मागे, हे तर कोपऱ्यात घेऊन हल्ले पाहिजे. यायनं जरा वाटोळ केलंय. कशाला धंदे करता रिकाम? अहो पुढाऱ्याला भीती वाटली पाहिजे. तुमच्या गावात यायचं तर, या गाजीपूरमध्ये यायचं तर शेतकऱ्याचे पोरं मला मारतील अशी भीती या पुढाऱ्याला वाटली पाहिजे. पण दुर्दैवानं ती वाटत नाही. पण ती वेळ आपल्याला आणावं लागणार. नेपाळमध्ये कसे मंत्री आणले पाहिले का तुम्ही टीव्हीवर? लाता घालू घालू आणले ना. ती वेळ आपल्याकडे येणारच आहे. येणार आहे की नाही? मला सांगा, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कर्जमुक्ती सरकार द्यायला तयार नाही, पीक विमा मिळायला तयार नाही, लग्न होत नाही. म्हणून तुमच्या गावात किती पोरं बिना लग्नाचे आहेत? 62 पोरं बिना लग्नाचे आहेत. आता हे बी मनोज भाऊच्याच गावचे आहेत ना. सरपंच आहे का तुम्ही? उपसरपंच. 62 पोरं बिना लग्नाचे आहेत मनोज भाऊ. त्यातले 42 वयावाले किती आहेत? 40 आहेत. वा. 35 मधले किती आहेत? 20 आणि 30 मधले 2-4 आहेत. तुमच्या गाजीपूर मध्ये काय अवस्था आहे? याच्यापेक्षा बी वाईट असेल. मला तर कधी कधी काय वाटतं, इमानदारीने सांगू का तुम्हाला, मला तर कधी कधी वाटतं ही शेतकऱ्याची संघटना उभी केल्यापेक्षा बिना लग्नवाल्याची संघटना उभी केली जास्त चांगलं राहील. लवकर एकत्रित येतील ना ते. आमच्या एका कार्यकर्त्यानं मध्ये काय मागणी केली की तुम्ही सोयाबीन आयात करता, कापूस आयात करता, तेल आयात करता, मग 50,000 पुरी बी आयात करा तिकडून. कोणाचं डोकं कसं झालं सांगता येत नाही. आता मला सांगा, हे बिना लग्नाचे जर 100 200 पोरं एका गावात तयार झाले तर मायच्या ना हे पोरं काय डोकसे काय शुद्धीवर राहतील का यायचे? हे कोणाला बी आणतील. कारण बावळले ना ते पुरी भेटत नसल्यामुळं नेपाळ व्हायला आपल्याकडे वेळ लागणार नाही. तुम्ही लक्षात घ्या.
आपले सुद्धा आमदार खासदार मंत्री एक जिल्हा सोडून जातील एक दिवस. जर अशी परिस्थिती जर सोयाबीन कापसाला भाव नाही दिला तर तुम्हाला पोरगी काऊन भेटत नाही? सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, म्हणून तुम्हाला पोरगी भेटत नाही. बरोबर आहे का? 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोन्याचा भाव किती आहे? 1.13. हा, तुम्ही 1.17, तुम्ही 1.23. स्पर्धाच लागली तुमच्यात. तर तुम्ही कशाला भावाच्या भानगडीत पडता? तुम्हाला कोणाला सोन्याचा भाव माहित नाही, कारण तुमचा सोन्याचा दूरदूरपर्यंत संबंधच नाहीये. आहे का? तुम्हाला फक्त मोडायचा संबंध माहित आहे. आमच्या मायच्या गळ्यात मंगळसूत्र सोडून काही शिल्लक ठेवलं तुम्ही? काही ना तर ते बी विकलं, डुप्लिकेट केलं. ते ठेवावं लागतं म्हणून. बरोबर आहे का चूक आहे? मग सोन्याचा भाव जर आज 1,17,000 का 1,23,000 असता, 1 लाख 1972 ला 1 क्विंटल कापूस विकला की आमचा बाप घरी येताना 1 तोळा सोनं आणत होता. आज 1 तोळा सोनं आणायचं असलं तर किती क्विंटल कापूस विकायला लागेल? लावा हिशोब. 12 क्विंटल. 10-12चा भाव असला तर आता किती कापसाला भाव? 7,000. मग 7,000 ते केव्हा मेळ लागेल? तो 20 क्विंटल विका लागते. 20 क्विंटल. तुमचा कार्यक्रम इथंच फसला. सोन्याच्या भावात जर तुमचा कापूस आज जायला पाहिजे होता की नाही, तो गेला नाही. त्याच्यामुळे तुमचा मेळ पांगला. आता मला सांगा, 1972च्या तुलनेत जर सोन्याच्या बरोबरीत तुमचा कापूस असता तर तुम्ही कशाला मरायला मग सभा ऐकायला आल्या असती? तुम्ही तर असे 5-7 माळे बांधले असते, प्रत्येक मजल्यावर एसी लावला असता आणि आम्ही सभेला आलो असतो. तुम्ही काय म्हणलं असतं? आगे जाओ, आज सोने का मूड आहे, आज सभा नाही करनी. लक्षात घ्या. हा, सध्या डुकर आणायचा मूड आहे, रानडुकर. तुम्ही वावरातले हाना, आम्ही राजकारणातले हाणतो रानडुकर. हे बी लय मस्ती आले ना राजकारणातले. बरोबर आहे का चूक आहे? बोलावं लागेल, क्रांती करावी लागेल. लक्षात ठेवा. आज पोरी काय भेटत नाही, कारण सोयाबीन कापसाला भाव नाही. चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाती, नाकवाल्याला बरी असली, रंगात जावळी असली दुकानदाराला जाती. 3 नंबर 3 बी नाही भेटत आपल्याला. डुकर आणणाऱ्याला पुन्हा द्या. सगळ्यात वाईट अवस्था आहे. आर्थिक स्तर नसल्यामुळे मेळ पांगला. त्यामुळे आर्थिक स्तर जर उंचवायचा असेल तर फक्त पिकून चालणार नाही. पिकलेलं विकण्यासाठी भांडण करावं लागेल, संघर्ष करावा लागेल, तरच आपल्याला न्याय मिळेल. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, भावांनो, सोयाबीनला कमीत कमी आपल्याला या वर्षी 9,000चा भाव मिळाला पाहिजे. बरोबर का चूक? अरे नाही 9 तर किमान 6-7 पर्यंत तर जाऊ द्या. बरोबर. कापसाला कमीत कमी 12,000 रुपये दर मिळाला पाहिजे. सरकार देणार नाही, पण खासगी बाजारातला भाव 1 महिन्यासाठी स्थिर करा. आयात निर्यातीच्या धोरणात बदल करून हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे. ओल्या दुष्काळाची नुकसान भरपाई 3 हेक्टरवरून 2 हेक्टरवर मदत आणली. 13,500वरून 8,500वर आणली. बरोबर की चूक आहे? हा. आणि कोल्हापूर सांगलीला दुष्काळ पडला तर एनडीआरएफच्या 4 पट मोबदला दिला कोल्हापूर सांगलीच्या नुकसानग्रस्तांना. मग कोल्हापूर सांगलीला जर 4 पट मोबदला तुम्ही देऊ शकता तर आमच्या विदर्भ मराठवाड्याला 4 पटीचा मोबदला द्यायला तुम्हाला काय अडचण? आम्ही पण माणसं आहे, आम्हालाही 4 पटीचं नुकसान भरपाई द्या, ही आमची सरळ सरळ मागणी आहे. आणि म्हणून भावांनो, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, एक संघ हो, एकत्र येऊ. आज फक्त शेतकरी आत्महत्या करत नाहीयेत, शेतकऱ्याची पोरं मरतायत, शेतकऱ्याच्या पोरी मरतायत. साधं सोपी गोष्ट नाहीये. दिवसाला 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतात. हे काय तुम्हाला सोपं वाटतं का? सोपं वाटतं? आत्महत्या करणं काही सोपं काम आहे का? त्याला लय डेअरिंग लागते. कुटुंब खलास, कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि म्हणून आज नुसता शेतकरी मरत नाही, तर शेतकऱ्यांची पोरं मरतायत, तरुण पोरं, पोरी मरतायत. मी काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. अहमदपूर तालुक्यामध्ये धानोरा बुद्रुक नावाचं गाव आहे. तिथं उत्तम साखरे नावाचा एक शेतकरी आहे.
अचानक उत्तमरावच्या घरी वसुली अधिकारी आले, पोलीस अधिकारी आले. घराचा दरवाजा 12:20 सायं झालेल्या पुरीने घराचा दरवाजा उघडला. तिला विचारलं बाबा कुठे गेले. तिने सांगितलं बाबा बाजूच्या शेतात काम करतायत. पोरगी धावत पळत गेली, बाबाला बोलावून आणलं. उत्तमराव आले. वसुली अधिकाऱ्याने विचारलं, पोलिसांनी विचारलं उत्तमराव कर्ज कधी भरणार आहे. त्यांनी सांगितलं साहेब मला 6 महिन्याची मुदत द्या, तुमचं कर्ज भरतो. उत्तमराव कर्ज कशासाठी घेतलं होतं साहेब? मोठ्या पोरीच्या लग्नासाठी घेतलं होतं साहेब. उत्तमरावला वसुली अधिकारी म्हणला जर स्वतःच्या लेकराचे लग्न करता येत नसतील तर स्वतःचा शोक करायसाठी लेकरं जन्माला घातले का? हे बोलणं काय साधं सोपं आहे? अरे एखादी शिवी दिली असती तर ऐकून घेतलं असतं, पण आमच्या माय बापाच्या अस्मितेवर तुम्ही घाला घालताय. उत्तमरावला सांगितलं मुदत बिदत काही नाही, घरातलं सामान जप्त करायसाठी आलोय. उत्तमराव आणि उत्तमरावची बायको वसुली अधिकाऱ्याच्या पाया पडतायत, पोलिसाच्या पाया पडतायत. साहेब थांबा, 15 दिवसाची मुदत द्या, तुमचं कर्ज भरतो. नाही ऐकलं वसुली अधिकाऱ्याने, नाही ऐकलं पोलीस अधिकाऱ्याने. उत्तमरावच्या घरातल्या सामानाची आराखी सुरू झाली. सामान कमांडर गाडीवर ठेवलं. टीव्ही जप्त केली, पुराची सायकल जप्त केली, भांडे कुंडे जप्त केले आणि गावच्या मंदिरावर हलाशीसाठी सगळं सामान नेण्यात आलं. उत्तमरावची बायको आणि उत्तमराव वसुली अधिकाऱ्याच्या मागे पळतायत. हो साहेब थांबा, आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या. नाही मिळणार मुदत, आजच्या आज कर्ज भरा. कुठून आणू पैसे? उत्तमरावची बायको ढसाढसा रडते आहे. हा सगळा प्रकार नीता उत्तम साखरे नावाच्या 12:20 सायं झालेल्या पुरीने उघड्या डोळ्यांनी बघितला. तिने घराचा दरवाजा बंद केला. गुडघ्यामध्ये डोकं खुपसून ढसाढसा रडायला लागली. बाजूला 4.5 लिटरची रॉकेलची भरलेली कॅन होती. त्या कॅनचं झाकण उघडलं, रॉकेल अंगावर टाकलं आणि आकाडी लावून स्वतःला पेटवून घेतलं. 70% जळलेल्या अवस्थेमध्ये पत्रकारांना घेऊन जेव्हा आम्ही तिला भेटायला गेलो तेव्हा मी तिला म्हटलं ताई तू असं का केलं? तिने सांगितलं दादा माझ्या जिवंत बापाचा अपमान मी सहन करू शकत नाही. मी काय चूक केली? शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आली, मी एखाद्या उद्योगपतीच्या पोटी का जन्माला आली नाही? आज मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आली म्हणून माझ्या बापाची बेइज्जत गावामध्ये झाली. दादा माझं लग्न कसं होणार आहे? माझ्या लग्नासाठी माझ्या बापाला जमीन विकावं लागणार आहे, अवताचे बैल विकावं लागणार आहे, माझ्या भावाची दूध खायची गाय विकावं लागणार आहे. दादा मी माझ्या भावाला भूमिहीन करू इच्छित नाही असं म्हणून 4 तासांनी त्या पुरीने मान टाकली, जीव गेला. आम्ही मोर्चा काढला. 2 पोलीस सस्पेंड झाले तर वसुली अधिकारी सस्पेंड झाले. अरे या राज्याचे 50 मुख्यमंत्री जरी सस्पेंड झाले तरी सुद्धा आमचा पोटचा गिळला गोळा भावना वापस येणार नाही, वापस येणार नाही. नीता साखरे सारख्या हजारो पोरींनी बापाची परिस्थिती वाईट आहे म्हणून आत्महत्येचा मार्ग पत्करला. पोरीचं लग्न करू शकत नाही, हुंडा देऊ शकत नाही म्हणून बापाने आत्महत्येचा मार्ग पत्करला. नीता साखरेच्या मृत्यूचा बदला घ्यायचा असेल, आमच्या आईच्या कुंकवाचा बदला घ्यायचा असेल तर गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या पोरांना भगतसिंगाचा अवतार घेऊन रस्त्यावर या सरकारच्या उरावर स्वातंत्र्याची लढाई आपल्याला उभी करावी लागणार. त्याच्याशिवाय होणार नाही, त्याच्याशिवाय लढाई होणार नाही. मी तुम्हाला काही मतदान मागायला आलो नाही, मी तुम्हाला भीक मागायला आलो नाही. अशीच परिस्थिती सुभाषचंद्र बोसांच्या काळात ज्यावेळी तयार झाली त्यावेळी सुभाष बाबूकडे पैसे नव्हते शस्त्र घ्यायला. सुभाष बाबूंनी कलकत्त्याला एक मीटिंग घेतली आणि लोकांना सांगितलं माझ्याकडे शस्त्र घ्यायला पैसे नाहीत, मला पैसे द्या. माझ्या झोळीमध्ये तुम्हाला जी जी वर्गणी देता येत असेल ते टाका. सुभाष बाबूच्या झोळीमध्ये कुणी पैसे टाकले, कुणी ज्वारी बाजरी गहू टाकला, कुणी धान्य टाकलं, कुणी नाकातलं कानातलं सोनेलं टाकलं. एक 70 वर्षाची म्हातारी आजी काठी टेकवत टेकवत सुभाष बाबू जवळ आली आणि म्हणली सुभाष बाबू माझ्याकडे तुम्हाला द्यायला ज्वारी बाजरी नाही कारण माझ्याकडे शेती नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही कारण नवरा नाही, नाकात कानात माझ्या सोने नाही, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. त्यावेळी पटकन सुभाष बाबूच्या आजीच्या पाया पडले आणि म्हणले आजी तुम्ही मला फक्त आशीर्वाद द्या,
तुमचा आशीर्वाद हीच माझ्यासाठी वर्गणी आहे. भावांनो, त्या आजीने उत्तर दिलं, सुभाष बाबू कोरड्या आशीर्वादाने काय स्वातंत्र्याची लढाई उभी होत असते होय. मी तुमच्यासाठी एक वर्गणी आणली आहे. सुभाष बाबू म्हणले, आजी तुमच्याकडे तर द्यायला काहीच नाही, मग तुम्ही कुठली वर्गणी मला देणार आहात? त्यावेळी 70 वर्षाच्या आजीनं 20 वर्षाचा तरुणा बाण पैलवान नातू सोबत आणला होता. त्या नातवाचं मनगट धरलं, सुभाष बाबूच्या हवाली केला आणि सांगितलं, माझा नातू स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये मी वर्गणी म्हणून तुम्हाला देत आहे. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सुभाष बाबूच्या झोळीमध्ये, या लढाईमध्ये कुणी आपल्या कपाळाचं कुंकू दिलं, कुणी आपल्या पोटचा पोरगा दिला, कुणी आपला बाप दिला, कुणी आपला भाऊ दिला. त्यावेळी स्वातंत्र्याची लढाई उभी झाली. मी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो, विशेषतः मूर्तिजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुमच्या घरातलं एक एक शेतकऱ्याचं पोरगा आमच्या झोळीत टाका, क्रांतिकारक म्हणून टाका. तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय रविकांत तुपकर स्वस्त बसणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. पण तुम्ही छत्रपती शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला आले पाहिजे अशी जर का भूमिका तुम्ही ठेवली आणि आपलं पोरग जर का घराच्या आत पडद्याआड ठेवलं तर लढाई भावना आपल्याला जिंकता येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो, सगळ्या शेतमजुरांना मी आवाहन करतो, शेतमजुरांसाठी सुद्धा महामंडळ स्थापन झालं पाहिजे. कारण शेतमजूर मेला की त्याचं कुटुंब रस्त्यावर येतं. शेतकऱ्याला तरी 1-2 एकर इकून थोडंफार इकडे तिकडे करता येतं, पण शेतमजुराची अवस्था वाईट आहे. म्हणून शेतकरी शेतमजुराचं नातं हे गाय वासराचं नातं आहे. गाईच्या कासत दूध आलं तर वासराला प्यायला भेटन, आणि जर गाईच्या कासत दूध आलं नाही तर वासराला प्यायला भेटणार नाही. सोयाबीनला भाव भेटला तर मजुराला मजुरी भेटन, कापसाला भाव भेटला तर मजुराला मजुरी भेटन. म्हणून मजुरासाठी सुद्धा सरकारनं विम्याची योजना आणि त्यांच्या मुलांचा आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च उचलला पाहिजे, ही सुद्धा मागणी आजच्या जागर सभेतून मी या निमित्तानं करतोय. भावांनो, तुम्ही आता सोयाबीन सोंगून घ्या, पण सोयाबीन सोंगल्या आंदोलनाला वेळ द्या. असं आंदोलन उभं करू या महाराष्ट्रामध्ये भूतकाळ भविष्यात असं आंदोलन झालं नाही, असं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उभं करायचंय. या सरकारच्या बुडाला आग लावल्याशिवाय तुम्हाला आम्हाला स्वस्त बसायचं नाही, ही शपथच आजच्या या जागर सभेच्या निमित्तानं आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्या शेतकरी शेतमजुरांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्या माझ्या सहकार्याने ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचंही मनापासून कौतुक करतो. आणि या भागातल्या पुढाऱ्याला सांगून ठेवतो, माझ्यासोबत काम करणाऱ्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर रविकांत तुपकर उद्या महाराष्ट्रातून हजारो पोरांची फौज घेऊन मूर्तिजापुरात आल्याशिवाय राहणार नाही. हमारे नाम को लगना नहीं, मेरे नाम को हमारे जिले का कोई भी लीडर लगता नहीं, क्योंकि मेरा काम जरा अलग है. तुम समझ लो, मैं बात नहीं करता कि पत्रकार है ये सब शूटिंग कर रहे हैं, ये सब मेरी बात में लगा देंगे उलट सुलट करके. मैं बात कर रहा हूँ कि हमारे नाम को कोई पुढारी नहीं लगना नहीं. आमच्या अंगावर आला की त्याला शिंगावर घेतला म्हणून समजा. हमको कुछ भी काम नहीं है, 24/7 यहीच काम आहे. सभा झाल्यावर जर कोणी पुढाऱ्यांनी जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर गाठ रविकांत तुपकरशी आहे, एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आणि येणाऱ्या या महिन्याभरामध्ये जे आंदोलन उभं करायचंय त्याची तारीख तुम्हाला कळवल्या जाईल. त्या आंदोलनासाठी सज्ज व्हा अशी विनंती करतो. आतून पेटलो पण हळुवार बोलतो मी, आतून पेटलो पण हळुवार बोलतो मी, काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी, बेमान जाहलेला एक एक नाग ठेचू, हे त्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, हे त्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. धन्यवाद. सगळ्यांनी आपापल्या जागेवर राष्ट्रगीतासाठी उठून उभं राहायचं आहे. रस्ते